नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम युनिक आणि चविष्ट मशरूम बिर्याणी रेसिपी। ही बिर्याणी व्हेजिटेरियनसाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे। तिचं टेक्स्चर आणि चव दोन्ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल वाटतात। खास गोष्ट म्हणजे ही बनवायला एकदम सोपी आहे, पण चव मात्र फुल दम बिर्याणी सारखी। तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया ही फ्लेवरफुल, इझी आणि व्हेज लव्हर्ससाठी परफेक्ट मशरूम बिर्याणी रेसिपी। सगळ्यात अगोदर मी मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नंतर मशरूम मॅरिनेशनसाठी फ्राईड अनियन, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही, हळद, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, धने पावडर आणि जिरे पावडर हे घेतलेलं आहे। आता मशरूममधील पाणी व्यवस्थित निथरून घ्यायचंय आणि आपण घेतलेल्या या सगळ्या जिन्नस मशरूममध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत। नंतर यामध्येच मी 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे तूप घालून हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपले मशरूम मॅरिनेट होऊन तयार आहेत। आता हे मॅरिनेट केलेले मशरूम आपण ओव्हरनाईटसाठी फ्रीजमध्ये ठेवू। आता बिर्याणीसाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू, तेजपत्ता, जावित्री, दालचिनी, मसाला वेलची, कर्णफूल किंवा स्टार फूल, हिरवी वेलची, मिरे, लवंगा, शहाजिरे आणि थोडी कोथिंबीर कापून घातलेली आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण भिजवलेला तांदूळ यामध्ये टाकून चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 80% तांदूळ आपला शिजून तयार आहे। आता लगेच हा तांदूळ पाणी निथरण्यासाठी एका चाळणीवर काढून घ्यायचा आहे। एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये मी थोडंसं केशर या ठिकाणी भिजत घातलेलं आहे। आता या ठिकाणी एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल टाकून मग त्यामध्ये तेजपत्ता, कांदा आणि थोडंसं मीठ घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला काजू टाकून तेही परतवून घ्यायचे आहेत। काजू परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम टाकून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायचं आहे। आता हे मशरूम व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवू द्यायचे। 10 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करायचं आहे आपले मशरूम शिजलेले आहेत की नाही। मशरूम शिजण्यासाठी मला 20 मिनिटे लागलेली आहेत। आता यावर मस्त कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता आपल्या या मशरूम फ्रायवरती आपण जो राईस शिजवून घेतलेला होता त्याचं छान लेअरिंग करून घ्यायचं आहे। आता यावर आपल्याला केशरचं दूध, 2 चमचे साजूक तूप, थोडं ऑरेंज कलरचं पाणी, बारीक कट केलेली कोथिंबीर, केवडा वेलची आणि बिर्याणी इसेन्स 3-4 थेंब टाकलेले आहेत। आता याला आपण 30 ते 35 मिनिटे लो फ्लेमवरती दम देण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर आता 35 मिनिटे येथे झालेली आहेत आणि आपण आपली बिर्याणी बघूयात। तर तुम्ही इथे बघू शकता की अतिशय सुरेख आणि स्वादिष्ट अशी आपली मशरूम बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार आहे। तर मैत्रिणींनो, अशी बनवली आपण एकदम स्वादिष्ट आणि फ्लेवरफुल मशरूम बिर्याणी। ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अजून अशाच टेस्टी आणि इझी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।